नमस्कार. मराठी जेवण आपल्या घरी या YouTube चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन माहिती. तर आता बीट, आवळा आणि गाजर हे आपल्या आहारात बऱ्याचदा असतं. पण आता बीट, आवळा आणि गाजराचा रस आरोग्यासाठी पौष्टिक तर आहेच, पण तो सगळ्यांसाठी आहे का? म्हणजे काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे टाळणे खूप महत्त्वाचे आहे. तर आता काय आहे ते आपण बघूया. बीट, आवळा, गाजर या तिन्ही गोष्टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे त्यांचा रस प्यायल्याने व्हिटॅमिन, फायबर व अँटीऑक्सिडंट यांसारखे पोषक घटक शरीराला मिळतात. बीटामध्ये व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन सी असते, जे कोलेजन वाढवण्याचे काम करते. गाजरामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. त्याशिवाय त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर व पोटॅशियम देखील असते. तर आवळ्यामध्ये अनेक गुणकारी घटक असतात. बीट, आवळा व गाजर या तिन्ही गोष्टी शरीराला बद्धकोष्ठता व आम्लपित्त या समस्यांपासून दूर ठेवतात. तसेच केस व त्वचेसाठी त्या खूप फायदेशीर आहे. पण आपल्याला माहित आहे का, या तिन्हींमध्ये इतके पोषक घटक असूनही काही लोकांसाठी ते पिणे घातक ठरू शकते. म्हणजेच बीट, आवळा, गाजर रस म्हणजेच बीट, आवळा व गाजराचा रस या व्यक्तींनी पिऊ नये. तर कोणते आहेत ते आपण बघूया. पहिला आहे गर्भवती महिला. गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या परवानगीशिवाय बीट, आवळा व गाजराचा रस पिऊ नये, कारण त्यांचा आहार खूप विशेष असतो. गर्भवती महिलेसाठी या तिन्ही गोष्टीचे संयोजन योग्य आहे की नाही हे तपासणीनंतर फक्त डॉक्टरच ठरवू शकतात. दुसरं आहे उलटी होत असतात. ज्या लोकांना हा रस प्यायल्यानंतर उलटी झाल्यासारखे वाटते त्यांनी हा रस पिणे टाळावे. विशेषतः उन्हाळ्यात जर मळमळ होत असेल तर हा रस पिऊ नये, कारण या रसाच्या सेवनाने तुम्हाला उलटी होऊ शकते. पुढचं आहे पोटदुखीची समस्या असणाऱ्यांनी. जर तुम्हाला उन्हाळ्यात पोटदुखीचा त्रास होत असेल तर हा रस पिणे टाळावे, कारण त्यात नायट्रेट असते, म्हणून हा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने पोटात दुखू शकते. तर आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली बरं, मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.